स्वागतं सुस्वागतं शरणागतं गुरुदेव स्वागतं शरणागतं हृदय में माँ पूरी लक्ष्मी कंठ शारदा माता है, कंठ शारदा माता है। जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, है शंकर भगवान आपके चरणों में। प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में। बना दो मूर्खों को गुणवान प्रभु, मूर्खों को गुणवान प्रभु। देव कमल और वंशी को भी ज्ञान का दो वरदान प्रभु, ज्ञान का दो वरदान प्रभु। हे महादानी महाज्ञानी देव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। आइए सभी भक्तगण अपने स्थानों पर आरती में सम्मिलित होंगे, अपने स्थान पर खड़े रहेंगे रह करके। और आरतिक्यम प्रतिगृह्यताम कि श्रीमण नित्य निकुंज बिहारण्य राधा रानी श्रीमद भागवत ग्रंथराज गोपाल कृष्ण गिरिराज गोवर्धनाय नमः। बजरंग बलिदेवताये नमः। कर्पूर निरांजन धूपम दीपम प्रतिगृह्यताम। नॉर्मली को दे। हो ओ ओ आ आ आ हो 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 आ हा हा। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरिधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरिधर तेरी आरती। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन।
फंसी नाव मेरी तार दो भगवन। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा तेरी मूर्ति, उतारो मैं गिरिधर तेरी आरती। मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। ओ सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरिधर तेरी आरती। जय हो। ओ वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़ बीना ताण। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़ बिना तान। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। आदास व्यास गाए तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। ओ, ओ, आ, कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कि सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपत्रो जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासो सहसं
पूरबे वृन्दारमालां कुलतारकायं मन्दारमालां शशिशेखराय दिगम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय ॐ नमः शिवायै च नमः शिवाय आरती जली शीतलीकरणं श्रीमण नित्य निकुंज विहारण्येन महाराधानानि श्रीमद्भागवत ग्रंथराज गोपाल कृष्ण गिरिराज गोवर्धनाय नमः कर्पूर निरांजन धूपं दीपं प्रतिगृह्यतामः। रोजच्या सारखा गेन इको ट्रबल कायम मेंटेन। बैठ जाओ सभी लोग। कि वक्रतुंड महाकायः सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा कि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कि कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सामने से बस उसको ठीक कर लो, सीधा बराबर लेवल में। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानूरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। इकडं नाही, इकडं नाही, साईडला साईडला। सामने एक सूचना दे दीजिए। श्री राधे श्री राधे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानूरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कि ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कि अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं कि सकलगुणनिधानमवानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। कि पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। आइए, आज कथा का समय
थोड़ा कम है 12 से 3, इसलिए कोई संस्कृत का गीत नहीं गाएंगे। एक विश्व प्रसिद्ध भजन है उसको गाएंगे और वाणी को पवित्र करने के लिए अपने वाणी से राधा माधव का आश्रय लेते हुए राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे सभी भक्तगण जरा प्रेम से दोनों हाथ उठा करके ताली से बजाते हैं। हरि बोल। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण। जय हो हरि बोल। कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। गाइए सभी भक्त जरा प्रेम से ताली से बात देते हुए जय हो। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण
कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे कृष्ण हो राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम हरि बोल श्री राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम राधे राधे आ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण हो राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम हरि बोल हाँ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे श्याम श्यामा राधे राधे श्याम श्यामा राधे राधे श्याम श्यामा राधे राधे श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे ओ राधे कृष्ण ओ राधे कृष्ण 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 राधे 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 ओ राधे श्याम ओ राधे श्याम श्यामा श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे कि नमः कुंज विहारिण्य कि नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। कि श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास, श्री वृंदावन को वास। कि भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाम शत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर,
जय गोपिका चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके प्रेम से भाव से भगवान की जय जयकारा करेंगे रोज की तरह। बोलिए माखन चोर भगवान की वृंदावन बिहारी लाल की वृंदावन धाम की जमुना महारानी की जय भक्ति महारानी की जय गंगा माता की जय गौ माता की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय व्यास जी शुकदेव जी सुत जी 88,000 शमरकादि ऋषि परीक्षित जी महाराज की जय अपने अपने सदगुरुदेव भगवान की जय अपने अपने माता पिता की जय पितृदेवताओं की जय सब संतन की जय बजरंग बली की जय आज के आनंद की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद श्री वल्लभ भगवान की जय श्री नरसिंह सरस्वती भगवान की जय गुरु चरित्र ग्रंथराज भगवान की जय गान गापुर धाम की जय अमर जा संगम की जय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय माता पिता गुरु सद्गुरु श्री दत्ता बडोले महाराज की जय पूज्य गुरुदेव मुरारी बापू जी की जय सद्गुरु साखरे महाराज की जय। श्री राधे। परम मंगलमयी परात्पर क्लेश्वर भक्तवंशा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तड़िद्विक विनिंदक पीतांबरधारी ललित ललम लोमली परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयं पूर्ण सत्ता अनामिक सत्ता व्याहित सत्ता अबाधित सत्ता खंडित सत्ता अविरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक मायात्री त्रिगुण चक्र चालक सीता हृदय विहंगम विश्वीय अंतिम व्यवस्था भवबंद विमोचक रजनी तिमर छेदक भगवान श्री राधा माधव राधा गोविंद राधा दामोदर राधा कृष्ण गोपाल कृष्ण भगवान श्री कृष्ण की प्रतिवांगमयी मूर्ति श्रीमद् भागवत कथा 7 दिवसीय भक्ति अनुष्ठान का भव्य आयोजन पहली बार इस पावन धराधाम हरिओम नगर जड़गांव टोनगांव लाड़गांव परिसर छत्रपति संभाजीनगर में निमित्त मात्र यजमान परिवार श्रीमती लता कुलकर्णी काकू के द्वारा हुआ। उनके इस कार्य में उनको जो सामग्री सिद्धक अर्थार्जन तो उन्होंने किया है, कथा में जो भी जितना धन लगता है धन तो उन्होंने ही लगाया है, लेकिन जो धन लगा करके जो काम किसी अकेले से नहीं हो सकता, इसलिए वसंत प्रभा विसावा ये ज्येष्ठ घर में जितने भी मेन इंचार्ज जो मोहनदास जी सर है, वहाँ पर जो गोजू भाऊ है, गोरख भाऊ है, मनीषा ताई, इन्होंने भी उनको बड़ा सहकार्य किया। तालकरी लोग होंगे, पहले दिन की शोभा यात्रा होगी, कलश यात्रा होगी, वारकरी लोगों को इस बात की जानकारी ये सब, और हरिओम नगर के अपने जितने भी वारकरी भक्त हैं, इन वारकरी भक्तों ने भी इसमें बड़ा ही सहयोग किया है और पुण्य के भागी आप हरिओम नगर के सभी ग्रामवासी बने हैं। बहुत सारे लोगों ने पहले दिन से ही 15 तारीख से सुबह से लेकर शाम अन्नदान यहाँ पर किया है। उसकी अन्नदान की जो है यहाँ पर बहुत बढ़ चढ़ करके अन्नदान हुआ है। आरती में आप सभी लोग सम्मिलित हुए हैं, इसलिए आज कथा का क्रम में अंतिम दिवस है, सांगता समाप्ति होगी कथा की आज, इसलिए कथा का समय 12 से 3 रखा गया है, 2 से 5 नहीं। 3 बजे जब कथा समाप्त होगी तो श्रीमद् भागवत जी का महापूजन होगा, भगवान बाके बिहारी तुलसी गौ माता का व्यास जी का पूजन होगा, आप सभी को दर्शन का लाभ होगा और तब ततोपरांत 10-15 मिनट की सबकी छुट्टी होगी। आप सभी अपने घरों को जा कर के
पुनः हाथ पाँव धो करके चाय पानी लेकर के रंगोलियाँ बना करके आज जो नगर प्रदक्षिणा ग्रंथ दिंडी महाराष्ट्र में उसको कहते हैं, वो आपके पूरे हरिओम नगर गांव में निकलने वाली है। तो पूर्व 6 दिनों से इस हरिओम नगर में भगवान मारुति के मंदिर के प्रांगण में चल रही यह कथा इसके मुख्य यजमान कुलकर्णी का को और आप हरिओम नगर के सभी ग्रामवासी ज्येष्ठ घर आप इनको सहयोग कर रहे, इस कथा में किसी चीज की कमी न हो, हरिपाठ कैसे करना है, कीर्तन, तो इसमें आपका भी योगदान है। तो 6 दिनों से बह रही श्रीमद् भागवत कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान पोखर, ज्ञान बावड़ी, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूले के मकरंदों का रसस्वादन रसस्वादन अमृत पान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद पूर्व 6 दिनों से इस ज्ञान सरिता में गोते लगाने के लिए, स्नान करने के लिए, तैरने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी अपनी कथा कहीं छूट न जाए, इस उद्देश्य से एक कहीं ना कहीं भगवान ने आपका इम्तिहान लिया कि 2 से 5 है, देखते हैं आज 12 बजे कौन कौन आता है। लेकिन किसी ने पंडाल में अपनी जगह नहीं छोड़ी, 12 बजे आकर के बिल्कुल अपनी जगह पकड़ ली। तो इसलिए आज भी जो कथा प्रेमी यहाँ पर उपस्थित है वे सभी वेदध्यन तत्पर लोग, ज्ञान निष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञान वृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणजनी, टालकरी, मालकरी, वारकरी लोग, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडलीय दृश्य अदृश्य शक्ति, प्रकट अप्रकट चेतनाएं, बाल गोपाल, भक्ति शक्ति स्वरूपा, माता बहने, भगवत चरण कमलानुरागी, सभी बहुत सुंदर साउंड की व्यवस्था जिन्होंने की पिंपरी राजा के घोरपड़ी मावली जो अपने परिसर में बड़े प्रसिद्ध है, बड़े विख्यात हैं, उनको भी बहुत बहुत साधुवाद। आप भी वारकरी लोग, अभी कपास के दिन है महाराष्ट्र में, जो एक कपास की फसल निकलती है और उसका ये सीज़न चल रहा है, तभी भी आप कथा सुनने के लिए आ रही है। आपका बहुत बड़प्पन है, ये आपकी दिलचस्पी है, ये आप भगवान राधा कृष्ण के चरणों में आपकी प्रीति है और उसी का फल आपको इस कथा के माध्यम से मिलने वाला है। सभी लोगों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय गौ माता दी, राम कृष्ण हरि, वारकरी लोगों को जय हरि, स्वाध्याय वालों को जय योगेश्वर, स्वामी समर्थ, दिंडौरी प्रणीत वालों को श्री स्वामी समर्थ, कुलकर्णी काकू, आपके जो कोई रिश्तेदार होंगे, व्यासपीठ आपके चरणों में प्रणति निवेदन करता है। पूजनीय हमारी माता जी भी आ रही है। जल्दबाजी में मैं बहुत थका, जैसे 13 तारीख को हम अहिल्यानगर से बहुत बड़ी कथा करके इधर आ गए, यहाँ से जाएंगे अभी सुराना नगर में, छत्रपति संभाजी नगर में माहेश्वरी समाज के लोगों ने हिंदी में पूरी कथा रही है, तो थोड़ी मराठी में चल रही है हमारी, वो तो पूरी हिंदी में है। 2 से 5 30 नवंबर से लेकर के 6 दिसंबर समय 2 से 5 रहेगा। यूट्यूब पर लाइव होगी वो कथा हमारी, सभी लाइव होते हैं वहाँ पर। इंटरनेट की व्यवस्था यहाँ पे नहीं थी, ये भी करते थे हम लाइव, ये भी बाद में 1-2 दिन आज का और कल का जैसे भी होता है समय निकल करके किसी न किसी हमारे यूट्यूब चैनल पर आपको भेज दिया जाएगा ये। और बाकी जितना भी पहले दिन से लेकर के कल के काले के कीर्तन तक का जितना भी ये चित्रीकरण जो किया है, जितना भी शूट किया है ना कैमरा में, ये हम कुलकर्णी मावसी की जो कन्या है उनके पेन ड्राइव में देने वाले, आप भर भर के देखिए। इसका कल भी हमारे दिनेश भैया ने एक बहुत सुंदर वीडियो बनाया है, थोड़ा समय का अभाव है क्योंकि सुबह हमको आने में 1 घंटा लग रहा है और यहाँ से निकलने को 7 बज रहे हैं, तो जाने को 8 बज रहे हैं। फिर हमारे साथीदारों का खाना गिना तो इसमें समय जा रहा है, तो वो वीडियो नहीं बना। लेकिन एक वीडियो हमने बनाया है जो कि हमने गोरख भाऊ हफ्से को दिया है, वो आप गजानन भाऊ भी ले लीजिए। और जैसे आप हमारे महाराष्ट्र में यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक पर दूसरी जगह के वीडियो जो प्रसिद्ध हुए हैं ना, जो फेमस हुए, उसको आप रख रहे थे, तो बहुत सारे लोगों ने मुझसे थोड़ी सी इच्छा जाहिर की कि महाराज जी अब ये जड़गांव में हरिओम नगर में कथा चल रही तो यहाँ का कुछ आना चाहिए। तो कल अर्जेंट में मैंने दिनेश को आज्ञा दी कि जैसे भी बनता है 1-2 वीडियो बना करके इनको देना। तो फिर आज का कल का एक वीडियो हमने दिया है 1.5 मिनट का लगभग, आप उसको रख सकते हैं, आप उसके रिश्तेदारों को भेज सकते हैं। सबको बहुत बहुत साधुवाद, बहुत बहुत धन्यवाद। कालपर्यंत आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत होतो। आमच्या आश्रमाचे नियम आहेत। मी वृंदावनला जिथे राहिलो 10 वर्ष, तो वहाँ पे मराठी का कोई संबंध नहीं था। मैं महाराष्ट्रियन आदमी हूँ, लेकिन सिर्फ मेरे नाम के सामने जब हरि भक्ति पारायण लगता है और कभी कभार मैं वारकरी कीर्तन कर लेता हूँ, यहाँ पर कर लगे, उससे लोग पहचानते बस महाराष्ट्रियन है, वरना तो महाराष्ट्रियन में लगता भी नहीं। तो ये थोड़ा हमारे आश्रम का नियम है कि जिस भाषा में हमने इसको संस्कृत हिंदी में सिखाया, तो मंगलाचरण उसी में उसका जो परिचय होना चाहिए। तो कल तक हम कथा श्रवण कर रहे थे, भगवान श्री कृष्ण का मुख्य विवाह संपन्न हमने किया,
उसको भागवत में रुक्मिणी मंगल की कथा कहा है। भगवान श्री कृष्णाने माता रुक्मिणी सोबत विवाह केला, सोबत बळीराम दादा आहेत आणि विदर्भाच्या कुंडिनपुरामधून भीष्मक राजाची मुलगी रुक्मिणी हिचं हरण भगवान श्रीकृष्णाने केलं। सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडे माता रुक्मिणीने ते पत्र लिहिलं होतं। ते पत्र घेऊन तो ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांकडे गेला आणि भगवान श्रीकृष्ण ते पत्र वाचून माता रुक्मिणीच्या इच्छेला जाणून माता रुक्मिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता आणि माता रुक्मिणीला आपलं पत्नी करून घेण्याकरता गुजरातच्या द्वारकेतून भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर साईडला म्हणजेच विदर्भामध्ये कुंडिनपूरला आले होते, जिथे भीष्मक राजाची ती नगरी आजही आहे तेव्हा होती। आणि तिथून त्यांनी रुक्मिणी मातेचं हरण केलं। रुक्मिणी शिशुपाळ यांचा युद्धामध्ये पराभव केला। बळीराम दादानं रुक्मीला रथाच्या चाकाला बांधलं आणि तुझं तोंड काळं केलं पाहिजे म्हणलं, क्यों तेरी हरकतें बहुत काली है इसलिए तू सफ़ेद अच्छा नहीं दिखाई देता, इसलिए रथ के चक्र के अंदर जो कुछ ऑयल जैसा काला होता है ना, अपने महाराष्ट्र में त्याला वंगन वगैरह म्हणतात, वो निकाल करके उसके मुंह को काली फाल दी थी और उसको रस्सी से रथ के चक्के को बांध दिया था। तो रुक्मी ने भी सौगंध खाई। रुक्मी कौन? माता रुक्मिणी का बड़ा भाई रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहु, रुक्मकेश, रुक्मशाली, ये 5 भाई है ना माता रुक्मिणी के। तो रुक्मी ये भगवान श्री कृष्ण का बड़ा द्वेष किया करता था। उसने सौगंध खाई, जब तक मैं कृष्ण और बलदाऊ को युद्ध में परास्त कर मेरी बहन रुक्मिणी को वापस न ले आऊं द्वारिका से और मेरी बहन रुक्मिणी का ब्याह शिशुपाल से न करा दूं, तब तक ये मेरा काला मुंह मैं मेरे पिता को नहीं दिखाऊंगा। उस दिन से वो वही रह गया। इथपर्यंत आपण कालपर्यंत कथा श्रवण करत होतो। त्याच्या पुढे सुंदर कथेंची चर्चा आहे, जी की आपल्याला लवकरात लवकर एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसून पूर्ण करायचं आहे। वैदर्भ्यासतु संदेशं निशम्यं यदुनन्दनाः प्रगृह्य पाणिना पाणिं प्रहसन्नीतमब्रवीत। विदर्भातला संदेश जेव्हा भगवान श्रीकृष्णांना पोहोचला आणि माता रुक्मिणी म्हणाली की तुम्ही माझं पाणी ग्रहण करा, हा आध्यात्मिक शब्द आहे, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत लग्न करा असं माता रुक्मिणीनं लिहिलं होतं। तर ती इच्छा भगवान श्रीकृष्णांनी पूर्ण केली आणि भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीसोबत लग्न करून माता रुक्मिणीला द्वारकेमध्ये घेऊन आले। द्वारकेमध्ये आणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पहिली पत्नी माता रुक्मिणी यांचं स्वागत करण्याकरता भगवान श्रीकृष्णाची माता देवकी तिने एक ताट, त्याच्यामध्ये आरती वगैरे जे आता तुम्ही करता ना रोज इथे आम्ही आल्यानंतर, हमारा वृंदावन में उसको आरती उतारना कहते हैं। स्वागत सत्कार आरती महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हणतात? ऑक्सफर्ड म्हणतात फार फार तर हा शब्द जड जात असेल तुम्हाला तर ओवाळणं म्हणा सरळ सरळ। तो ये सब किया जाता है विवाह के पश्चात। भारत में जो 28-29 लगभग राज्य अभी बड़े होंगे, 1-2 जो 28 हमने सुने हैं, उसमें हर राज्य में परंपरा अलग है। उत्तर भारत में क्या पद्धति आप जानते हो? जब शादी हो जाए और शादी करके जब घर पर बहू आ जाए तो बहू का स्वागत करते समय एक बड़े से थाली में रोली को गीला किया जाता है और रोली को गीला करके दुल्हन के दोनों पैर उस रोली को, जो रोली पानी में डाल करके गीली की है, गीली रोली में उस दुल्हन के पैर रखकर उसके पैर को जो रोली लगेगी उसी रोली से उस घर का चक्कर लगाना होता है। रोली माने की क्या? कुंकू, मराठीमध्ये कुंकू। कुंकू ओलं करून परातीत ठेवल्या जातं, त्याच्यामध्ये नवरीचे पाय ठेवायला लावतात आणि नवरीला डायरेक्ट काय करायला लावतात? घराला प्रदक्षिणा। आपल्याकडे कसं आहे, मुख्य घराच्या चौकटीच्या उंबऱ्यावर एक तांदळानं भरलेले काय ठेवलं जातं? काय म्हणतात त्याला? माप। आणि त्याला नवरीनं काय करायचं? अशी पद्धत है। हर राज्य में अलग अलग है। तो ये सब किया माता रुक्मिणी का। आणि रुक्मिणीने जेव्हा
भगवान श्रीकृष्णाचा महाल पाहिला, आनंदाला पारावार नाही. सुवर्ण द्वारका पहिली पट्टराणी झाली रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाची, आणि भगवान श्रीकृष्णाचा महाल पाहतच बसली. विचार करू नको म्हटले, हे सगळं तुझंच आहे. पण पुढे रुक्मिणीला कळणार होतं की आता हा आमचा जो पती आहे म्हणले पंढरपूरचा 16,108 विवाह भगवंत या ठिकाणी करणार होते. सगळ्यात आधी भगवान श्रीकृष्णाला माता रुक्मिणीपासून एका पुत्राची प्राप्ती झाली आहे. त्याचं नाव प्रद्युम्न ठेवण्यात आलं. शुकंवाच कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमन्युना देहोपपत्तये भूय स्तमेव प्रतपद्यतः स ऐव जातो वैदर्भ्यं कृष्णवीर्यसमुद्भवः प्रद्युम्नः इति विख्यातः सर्वतो अनवं पितुः. भगवान श्रीकृष्णाचा पहिला विवाह माता रुक्मिणी सोबत झाला आणि तो एकच आपण लावला. 16,108 विवाह आपण लावू शकत नाही, कारण तितकं बजेट कोणाकडेच नाही, तितका टाईमही नाही. म्हणून एक मुख्य असतो याच्यामध्ये. ठीक आहे, मी काय बरोबर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या 3 पट्टराण्या आहेत, आणखीन 5 विवाह केले 3 नंतर, मग 8, त्याला अष्टनायिका म्हटलेलं आहेत. आणि 16,108 पुढे ती कथा येईल. माता रुक्मिणी सोबत लग्न झाल्यावर शुकाचार्य राजा परीक्षितीला शुकदाल तीर्थामध्ये सांगतायत प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला माता रुक्मिणीला. पण हा कोण होता? शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराची पहिली पत्नी माता सती, या सतीनं देहाचा त्याग केल्याच्या नंतर सतीच्या मृत्यूच्या वियोगामध्ये भगवान शंकरांनी 87,000 दिव्य वर्ष, नीट ऐका, 87,000 दिव्य वर्ष सती मातेच्या शरीराच्या अस्थी ज्या झाल्या होत्या ना, तिनं शरीराचा त्याग केला. मग उरलं काय? खाली फक्त अस्थि. हड्डियों का ढांचा बच गया, बस शरीर तो जल गया माँ सती का. तो माँ शरीर सती का शरीर जब जल गया और हड्डियों का ढांचा बच गया, तो माता सती के हड्डियों की माला बनाकर भगवान भोलेनाथ ने उसे अपने गले में पहन लिया. कितने साल तक? कहा 87,000 दिव्य वर्षों तक. 87,000 दिव्य वर्षा करता मेरी सती चली गई. एक बार मैंने संसार का रंग देख लिया, अब दूसरी बार मैं नहीं देखना चाहता हूं. आता दुसऱ्यांदा मला लग्न करायचंच नाही म्हटले शंकर. सतीच्या वियोगामध्ये इतका खेद झाला भगवान शंकराला की सतीच्या अस्थिंची माळा घालून, म्हणजे हड्डीच्या, तिच्या शरीराच्या ज्या काही जो हड्डियां स्केलेटन जो था उसको पहन करके बड़ी समाधि में चले गए. इस बात का फायदा उठाकर तारकासुर नाम का राक्षस प्रकट हुआ और उसने ब्रह्मा जी की तपस्या करके ब्रह्मा जी को जानबूझकर ये वरदान मांगा कि मेरी मृत्यु नहीं होनी चाहिए. तो ब्रह्मा जी ने कहा भैया तुझे मरना पड़ेगा, समय आने पर तो मुझे भी मरना पड़ता है, जब मैं ही अमर नहीं हूं तो तुझे कैसे अमर कर सकता हूं. तो कहा ठीक है, कोई बात नहीं है, मुझे अमर मत कीजिए आप प्रजापिता, लेकिन मेरी मृत्यु यदि हो तो मेरी ऐसी इच्छा है, मेरी मृत्यु यदि हो तो भगवान शंकर के बड़े पुत्र के हाथ से हो, वरना न हो. तो ब्रह्मा जी ने तथास्तु कह करके वरदान दे डाला. तथास्तु, जाओ. आता विचार करा, तारकासुराने वरदान मागितलं की माझी मृत्यू शंकराच्या मोठ्या मुलाच्या हाताने व्हावी. आता माता सती जेव्हा देहाचा त्याग केला, सतीला आणि शंकराला पुत्र नव्हता, सतीच पार्वती बनून येणार होती. आणि शंकर म्हणले सती मरण पावली, आता मला दुसऱ्यांदा लग्नच करायचं नाही. तर ते 87,000 वर्ष बसले तपश्चर्येत. आणि मग ही गोष्ट माहिती असल्यामुळे तारकासुराला वाटलं शंकर काही आता लग्न करत नाही दुसरं. त्यांची पहिली पत्नी सती मरण पावली आहे आणि तिच्याच आस्तीची माळ घालून ते बसले, ते काय लग्न करणार, ते लग्नच करत नाहीत, त्यांना पोरगच होत नाही, मी मरतच नाही, असा त्याचा प्लॅन. अब हिमालय की गुफा में तपस्या के लिए बैठे थे ना भोलेनाथ. कामदेव मदन, जिसको देखते ही योगी के मन में भी काम जग जाए, ऐसे कामदेव. ये कामदेव कृष्ण के पुत्र बने हैं, लेकिन क्यों बने हैं तो इसका संबंध शिव महापुराण से आया है. ये रति के पती थे. देवांनी कामदेवाला पाचारण केलं, जा देव कार्यासाठी भगवान शंकराची पहिली पत्नी सती मरण पावली आहे आणि त्याचा वियोग
शंकराला झाला असल्यामुळे शंकरांनी तिच्या अस्थिची माळा गळ्यात घातली, हिमालयाच्या गुफेत तपश्चर्याला बसले. शंकराची तपश्चर्या भंग करू शकेल असा वीर पुरुष सध्या जगामध्ये कोणी नाही तुझ्याशिवाय. तू कामशास्त्रामध्ये प्रवीण आहेस, तिथे जा आणि कामशास्त्राचा प्रयोग कर, नृत्य वगैरे कर आणि भगवान शंकराची तपश्चर्या भंग करून टाक. तू जर का त्यांची तपश्चर्या भंग केली तरच ते उठतील आणि ते दुसरं लग्न करतील, त्यांना पुत्र होईल, ते पार्वती मातेसोबत लग्न करतील, त्यांना कार्तिक स्वामी त्यांचा पुत्र होईल आणि कार्तिक स्वामी तारकासुराला मारेल. देवाची आज्ञा शिरसावंद मानून कामदेव भगवान शंकराची तपश्चर्या भंग करायला गेला. तपश्चर्या भंग करू नाही शकला, पण भगवान शंकराला थोडंसं जरा अशांती जाणवली. तप करते समय, पूजा करते समय काळ सारावा चिंतने, तुकोबराय गाथ्यामध्ये म्हणाले ना, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. 620 अभंगाचा नंबर 620. 4 तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी. काळ सारावा चिंतने, देवाचं चिंतन करताना भांडेच काय वाजतात आणि मिक्स काय उपयोग नाही म्हटले. खरं आहे का? तो ऐसे से तो भगवान की प्राप्ति होने से रही प्यार है. भगवान की पूजा करने के लिए बड़ा ही मन बड़ा शुद्ध, मन शुद्धि विधायनी. मन शुद्ध एक बार हो जाए, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देवस्वैरा 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 दिनांचा, आपल्यास वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. 5 नंबर 1 अभंग नंबर 5 तुकोबारायांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. पावले पावले तुझ्या आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ, जेथे देखे तेखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठले गा, भेदा भेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यासे देऊ, तुका म्हणे अणु तुझबिन नाही न माऊनी पाही वाड आहे. अभंग नंबर 6 5 नंबर 2 तुकाराम महाराजांची गाथा. म्हणजे करावी पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय आहे, अतिशय अंती लाभ किंवा घात. 46 अभंगाचा नंबर, गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर आहे 46. नव्हे आरानुक संसारा हाती. आहे की नाही? संसारिक माणूस संसारामध्ये जो जास्ती रंगलेला तो देवाची पूजा 1 मिनिट सुद्धा करू शकत नाही. हा, पण संसार करून ज्याला देवाच्या प्राप्तीची इच्छा आहे तो करू शकतो म्हटले. तर कामदेव भगवान शंकर वियोगी आहे, आधीच वियोगी आहे, त्यांची तपश्चर्या भंग झाली नाही. हा, एखाद्याला वाटेल भंग केली कामदेव, भंग नाही झाली, पण ते तपश्चर्यामध्ये खूप वर्षापासून बसले होते ना, आणि खूप वर्षाची तपश्चर्या झाल्यावर मधातच कामदेव गेला भंग करायला. मग ते टंग टंग वाद्य वगैरे सगळं वाजायला लागलं, त्यांना थोडं ते डिस्टर्ब झालं. तपश्चर्या भंग नाही केली कामदेवानं, अशांती निर्माण झाली त्यांच्या तपश्चर्येमध्ये. आणि मग त्यांना वाटलं इतक्या वर्षापासून मी एकांत वासामध्ये तपश्चर्या करतोय, कोणीतरी तपश्चर्या भंग करू पाहत आहे. म्हणून क्रोधावेशामध्ये भोलेनाथ ने अपनी आंख खोल दी. वो तो भोलेनाथ है, 2 आंख, लेकिन तीसरी आंख माने की क्रोध है, धर्म अर्थ काम. तिसरा डोळा म्हणजे क्रोध आहे, काम आहे. तिसरा डोळा त्यांनी उघडला आणि तिसऱ्या डोळ्यातनं अग्नी निर्माण झाला आणि त्या अग्नीमध्ये जळून भस्म झाला कामदेव. कामदेवाला तिसऱ्या नेत्रानं जाळलं. कामाचा नंबर 3 आहे. आणि मग कामदेवाला त्यांनी जाळल्यानंतर कामदेव मरण नाही पावला, पण शरीर जळून गेलं ना, आत्मा राहिला कामदेवाचा तसाच. कामदेवाची पत्नी रती रडायला लागली, देवतांनो तुमच्या कामासाठी माझा नवरा गेला, माझं कुंकू पुसलं ना, आता द्या मला माझा नवरा भरून. ते म्हणले भरून कुठून देऊ का, साखर एकाय सांडलीन दुकानातून आणून दिली, कुठून द्यायचं म्हणले भरून. आता भगवान शंकर भोलेनाथ है, जाओ उनके चरणों में, वही कृपा करेंगे. भगवान शंकराला म्हणले देवा माझ्या पतीने काही जाणून बुजून तुमची तपश्चर्या भंग नाही केली, माझा नवरा मला द्या, माझी काय चुकी आहे, मुझे तो आपने अभागी बना दिया. शंकराला दया आली, हो पोरी तुझी चुकी नाही आहे, पण आता मी टेन्शनमध्ये होतो. एक तर माझी पहिली पत्नी चालली गेली म्हणून मी बसलो इतक्या दिवस, आणि तुझा पती माझी तपश्चर्या भंग करायला आला. काळजी करू नको, तुला लाखो वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजे लाखो वर्षानंतर हा जो तुझा पती, याचं फक्त शरीर जळालेलं आहे, आत्मा नाही जळालेला आहे. तुझा पती द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि शंबरासुर नावाच्या राक्षसाच्या इथे
हेलो, बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय, वृंदावन बिहारी लाल की जय। रतीला भगवान शंकरानं सांगितलं 1,00,000 वर्षानंतर तुझ्या पतीचं फक्त शरीर जळायला आहे, म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी, विष्णू आणि लक्ष्मी हे कृष्ण आणि रुक्मिणी बनतील आणि माता रुक्मिणीचा आणि कृष्णाचा पुत्र बनेल तुझा हा पती, जो माझ्या तिसऱ्या डोळ्यानं जळून खाक झालाय ना, हा कामदेव कृष्ण रुक्मिणीचा पुत्र बनेल प्रद्युम्न। आणि मग त्या कृष्ण जन्मात परत तू त्याची बायको होशील का? शंबरासुर नावाचा राक्षस, त्याच्या इथे तू मायावती नावाची दासी होशील आणि हा तुझा पती तुला लहान रूपात भेटल। तुला जी विद्या येते म्हटले गंधर्व विद्या वगैरे, त्याच्याद्वारे तू त्याला मोठं कर। शंबरासुराची भगवान श्रीकृष्णासोबत शत्रुता असेल, म्हणून शंबरासुर भगवान श्रीकृष्णाच्या पुत्राला म्हणजे या तुझ्या पतीला पळवेल, त्याला मारायचा प्रयत्न करेल, त्याला पाण्यात टाकेल, त्याला मासा गिळेल, तो मासा त्यांच्या पाक्षात येईल, त्या माशाला तू चिरशील आणि तो तुझा पुत्र जो तुला सापडेल तोच तुझा पती आहे, नारद तुला सांगतील। तिला वरदान दिलं तेव्हा तिला बरं वाटलं। ही अशी कथा आहे। तो जो कामदेव जळून खाक झाला होता ना शंकराच्या तिसऱ्या नेत्राद्वारे, कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमण्युणा, शंकराच्या क्रोधाग्नीनं जळून खाक झालेला कामदेव श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीचा पुत्र बनून जन्माला आला। त्याचं नाव ठेवलं प्रद्युम्न। प्रद्युम्न भगवान श्रीकृष्णासारखाच उभे हो, कोणत्याच कलेमध्ये पित्यापेक्षा सर्वतो अन्नवम पितू, त्याच्यामध्ये लिहिलं कोणत्याच बाबतीत बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी, किसी चीज में कमी नहीं भगवान श्री कृष्ण से प्रद्युम्न बेटा। 12 दिवस झाले प्रद्युम्नाचं नामकरण केलं, प्रद्युम्न नाव ठेवलं। माता रुक्मिणीच्या महालामध्ये पाळण्यामध्ये प्रद्युम्न झोपलेला आहे। शंबरासुर नावाचा एक राक्षस होता, राजा होता, त्याचं कृष्णाचं युद्ध झालं होतं। त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या हातानं शंबरासुराचे पुत्र मारले गेले होते, म्हणून शंबरासुरानं काय प्रतिज्ञा केली होती? कृष्ण तूने आज मेरे पुत्र मारे हैं, याद रख, जिस दिन तेरे घर पर पुत्र होगा, जिस दिन तेरे घर पर पुत्र होगा वो तेरे पुत्र का आखिरी दिन होगा। मैं भी तेरे पुत्र को मार करके ही अपने पुत्र का बदला लूंगा। शंबरासुरानं रात्री मायेनं माता रुक्मिणीच्या महालात प्रवेश केला। आता कृष्ण रोखू शकले असते, पण हे होऊ द्यायचं होतं ना कृष्णाला। पुढची कथा कशी होईल? ये रोक सकते थे एक चक्र से, एक चक्र से चाहे तो ठाकुर जी पूरा महाभारत का युद्ध भी रुकवा सकते थे। कोई आशीर्वाद और कोई श्राप उनके लिए मायने नहीं रखता, भक्त के लिए। भगवान श्री कृष्णाने हे होऊ दिलं, शंबरासुराला द्वारकेत घुसू दिलं, द्वारकेत रुक्मिणीच्या महालात घुसू दिलं। पाळण्यामध्ये प्रद्युम्न झोपलेला आहे, प्रद्युम्नाला उचललं शंबरासुरानं आणि आपल्या विमानामध्ये घेतलं, आकाश मार्गाने प्रद्युम्नाचं हरण करून जेव्हा शंबरासुर चालला, म्यानातनं तलवार बाहेर काढली। अब कृष्ण तेरे पुत्र को मैं मारूंगा असं म्हणून तलवारीनं जेव्हा मारणारा प्रद्युम्नाला देवर्षी नारदाचं प्राकट्य झालं। नारायण नारायण, देवर्षी आप प्रणाम। शंबरासुर राक्षस ने प्रणाम किया, देवर्षि आप देखो शंबरासुर, मैं जानता हूं कि तुम्हारी भगवान श्री कृष्ण के साथ में शत्रुता है। तुम्हारा और उनका जब युद्ध हुआ था तो उनके हाथों से तुम्हारे पुत्र मारे गए थे, तो तुम भी उनके पुत्र को मारो, लेकिन तलवार से मत मारो, छोटा बालक है, क्यों ज्यादा पाप करना चाहते? मारना ही है ना, तो ऐसे मारो कि सांप भी मर जाए और लाठी भी न टूटे। कैसे मारो कि सांप भी मर जाए और लाठी भी न टूटे। तो फिर ये देखो नीचे सागर है, सागर, इस पुत्र को सागर में फेंक दो, अपने आप ये बालक पानी में डूब करके मर जाएगा। ठीक है, मी तलवारीनं मारत नाही, रक्तपात करत नाही। नारदाचं ऐकलं शंबरासुरानं। शंबरासुरानं आकाश मार्गाने प्रद्युम्नाला घेऊन जात असताना म्यानातली तलवार म्यानात घातली, शंबरासुरानं त्या प्रद्युम्नाला सोडलं, खाली पाण्यात फेकून दिलं। पाण्यामध्ये ठरल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने एका मोठ्या माशानं त्या प्रद्युम्नाला गिळलं। आता पाण्यात माणूस राहतं का जीवन, पण देवाचा मुलगा आहे म्हणून तो जिवंत राहणारच ना। प्रद्युम्नाला पाण्यात काही इजा झाली नाही, उलट माशानं गिळलं, आणि ज्या माशानं प्रद्युम्नाला गिळलं त्या माशाला दुसऱ्या दिवशी कोळ्यानं एका मोठ्या जाळ्यात धरलं। मग कोळ्याने एवढ्या मोठ्या जाळ्यात धरलं तर तो समुद्र त्या शंबरासुर नावाच्या राक्षसाच्या राजाच्या राज्यात होता। त्या माशा धरणाऱ्यानं तो मासा शंबरासुर महाराजांच्या पाकशाळेमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात पाठवला। जी रती रडली होती ना शंकरासोबत की माझा पती मला द्या, तीच रती या द्वापार युगामध्ये लाख वर्षापासून आपल्या पतीची प्रतीक्षा करत करत द्वापर युगामध्ये ती मायावती नावाची दासी बनून आली होती।
माया धारण करत होती, म्हणजे तिला माया येत होती म्हणून तिचं नाव मायावती. ती मायावती नावाची दासी म्हणजे रती शंभरासुराकडे दासीचं काम करत होती. तिच्या समोर तो मासा गेला. काही आचारी आणि मायावतीनं तो मासा चिरला. त्या माशाच्या पोट्यामध्ये जिवंत हे पोरग सापडलं. त्या मायावतीला पोरग नव्हतं, तिनं त्या पोराला स्वतःची गाळ्याशी लावलं. शंभरासुराला सांगितलं असं असं आहे, मला मुलगा नाही महाराज, मी तुमच्या स्वयंपाकघरात काम करणार दासी, हा मुलगा मला ठेवू का? मूर्ख शंभरासुराची एवढंही लक्षात आलं नाही की ज्या अर्थी या माशाच्या उदरात हे पोरग सापडलं हे मीच टाकलेलं कृष्णाचं पोरग असेल, त्याच्या काही लक्षात आलं नाही. ते मला घेऊन टाक पोरग तुला. आणि मग देवर्षी नारदानं येऊन आठवण करून दिली मायावतीला, मायावती लाखों वर्षों से तू जिस तेरे पति का इंतजार कर रही है, ये वही भगवान शिव की तीसरी नेत्र से जलकर खाक हुआ तेरा पति मदन कामदेव है. यह कृष्ण और माँ रुक्मिणी का पुत्र प्रद्युम्न बन करके आया है. भगवान श्री कृष्ण की द्वारिका से माता रुक्मिणी के महल के झूले से ये दुष्ट शंभरासुर ने इसको उठा करके लाया, पानी में फेंका, पानी में मछली ने निगल लिया, वो मछली तुम्हारे पास में आई है. जाओ तुम्हारी विद्या का परिचय देकर के इसको तुरंत बड़ा करो, तुरंत बड़ा करो इसको. म्हणजे तिच्यामध्ये तिला गंधर्व विद्या येत होती. त्या गंधर्व विद्येच्या द्वारे ती जी रती होती ना मायावती, ती लहान्याचं मोठं मोठ्याचं लहान करायची, असं वर्णन आहे भागवतामध्ये. मग तिला वाटलं हा माझा पती आहे, मग कशाला याची वाट पाहिजे 24 वर्ष, लगेच मोठं करते याला, कारण लाख वर्ष वाट पाहिली मी माझ्या पतीची, आता नाही. तिनं त्या लहान बाळाला, जो प्रद्युम्न बाळ होता ना भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीचा, गंधर्व विद्येच्या द्वारे लगेचच मोठा केला. आणि प्रद्युम्न मोठा झाल्यावर प्रद्युम्नानं मायावती उर्फ रतीला ओळखलं. मैं तुम्हारी पत्नी रती हूं, मैं तुम्हारा पती प्रद्युम्न उर्फ कामदेव मदन हूं. देवर्षी नारदाला हे कळालं. देवर्षी नारदाने सांगितलं पहिले तुम्ही शंभरासुराचा बंदोबस्त करा, नंतर शांततेने लग्न करू. शंभरासुराला कळालं मेरे ही हाथ से कुलाड़ी मैंने मेरे पैर पर मार ली है. क्यों? मायावती ने जिस पुत्र को अपनाया है वो पुत्र मैं जो उठा लाया था, कृष्ण रुक्मिणी का पुत्र वही है जिसे मैंने सागर में फेंका था. महासागर में मछली ने उसे निगल लिया था, मछुआर ने उसे पकड़ा था, और मछुआर ने जो हमारे पाकशाला में भेजा था उसको जब महाराज, महाराज म्हणजे स्वयंपाक करणाऱ्याला महाराज म्हणतात वृंदावनामध्ये, बरं का, इकडे हबप समजतात नाही तर. और जो खाना बनाने वाले महाराज थे उन्होंने जब मछली को चीरा था ना बीचों बीच, तो उसके अंदर ये जीवित बालक जो मिला था यही कृष्ण रुक्मिणी का पुत्र था. मेरे समझ में क्यों नहीं आया ये बात. और वो पुत्र तो बड़ा हो गया, तुझे तो अब जीवित नहीं छोडूंगा. मोठा झालेला प्रद्युम्न आणि शंभरासुर यांचं युद्ध झालं. घमासान युद्ध में बेटे प्रद्युम्न ने शंभरासुर का पराभव कर दिया, उसका अंत कर दिया. प्रद्युम्न जी के हाथ से शंभरासुर मारा गया. वृंदावन बिहारी लाल की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. देवर्षी नारदानी प्रद्युम्नाचं आणि रतीचं लग्न लावून दिलं. म्हणले डायरेक्टच आई बाबाला आपण खुश खबर देऊ, असं कशाला जाता म्हणले, डायरेक्ट लग्न करून चला म्हटले. देवर्षी नारदानं प्रद्युम्न आणि रतीचं लग्न लावलं. कृष्ण परमात्म्याचं लग्न जेव्हा माता रुक्मिणी सोबत झालं तेव्हा वसुदेव देवकीला जो आनंद झाला होता तो आनंद आता सध्या कृष्ण परमात्मा आणि माता रुक्मिणीला झाला. कृष्ण आणि माता रुक्मिणी पहिल्यांदा सासू सासरे झालेले आहेत. प्रद्युम्न रतीला घरी घेऊन आलाय पत्नी म्हणून. बोली वृंदावन बिहारी लाल की जय. या कथेनंतर भगवान श्रीकृष्णाने आणखीन एक लग्न केलं सत्यभामेसोबत, आणि तिसरं लग्न केलं जामवंती सोबत. सत्राजित स्वतनयाम कृष्णाय कृत किल्बिषः समन्त्यकेन मणिनः स्वयमुद्देन दत्तवानः. द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण आहे, आणि द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा गवळी राहत होता. त्या सत्राजित नावाच्या गवळ्यानं भगवान सूर्याची आराधना केली, आणि म्हणून भगवान सूर्य प्रसन्न झाले, आणि भगवान सूर्यानं त्याला एक समंत्यक नावाचा मणी दिला. त्या मण्याचे 3 प्रभाव होते. मणी ज्या ठिकाणी ठेवल्या जायचा त्या ठिकाणी कधीच दुष्काळ पडत नव्हता आणि कधीच बिमारी येत नव्हती. एक म्हणजे दुष्काळ पडत नव्हता, एक कधीच बिमारी येत नव्हती, 2. आणि तिसरा प्रभाव होता त्या मण्याचा की तो मणी रोज 8 मन म्हणजे आजच्या भाषेमध्ये 32 किलो सोनं रोज द्यायचा. 8 मन म्हणजे 32 किलो सोनं तो मणी द्यायचा. आता 32 किलो सोनं रोज जर का देत असेल तर असा मणी सगळ्याला भेटावं आपल्याला एक एक, आहे की नाही. भगवान श्रीकृष्णाकडे तो मणी नाही आहे, तो सत्राजिताकडे तो मणी आहे.
सत्राजिताला सवय होती, एखाद्या वेळेस तो मणी तो गळ्यात घालायचा, एखाद साखळीत गिकळीत किंवा हारात. सत्राजितानं तो मणी गळ्यात घातला आणि सत्राजित द्वारकेतून फिरायला लागला गल्लोगल्ली. तर द्वारकेतले लोक घाबरले, अरे बाप कौन है, सूर्य के जैसा तेजस्वी लगता है, साक्षात भगवान सूर्य नारायण आज आसमान से धरती द्वारिका में उतर आया है. त्यांना वाटलं सूर्यच आला काही की वरतून खाली, इतका चमकायला लागला तो सत्राजित. तो मणी तेवढा तेजस्वी होता ना. पळत पळत भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि भगवान श्रीकृष्णानं म्हणाले, भगवान लगता है भगवान सूर्य आपसे मिलने के लिए आए हैं, चलिए जल्दी. तो कृष्ण ने कहा, नहीं द्वारका वासियों नहीं, वो सूर्य नहीं है, सूर्य का भक्त सत्राजित है. सूर्य की उस पर विशेष अनुकंपा है, विशेष कृपा है. भगवान सूर्य ने उसको वह मणी दी है. 32 किलो सोना देता है वो रोज. अरे बापरे, सगळेजण जाळायला लागले हे ऐकल्यावर. म्हणजे काही करू हो, मणी आपल्याकडे पाहिजे. मग भगवान श्रीकृष्णाला कळाला आता याचे शत्रू वाढले. भगवान श्रीकृष्णाने जाऊन सांगितलं सत्राजिताला, देखो सत्राजित, तुम मेरे द्वारिका के नगरवासी हो, मैं तुम्हारा राजा हूं. राजा होने की रिश्ते से मेरा फर्ज बनता है कि मैं द्वारका वासियों का ख्याल रखूं, किसी पर कोई आंच न आने दूं. तुम्हारे मणि में मुझे कोई दिलचस्पी नहीं है, मेरी द्वारिका सुवर्ण की है, मेरे पास में कोई कमी नहीं है. लेकिन तुम्हारे पास में जो मणि है ना, इस मणि के वजह से कहीं तुम्हारी जान न चली जाए, शत्रु तुम्हारे ऊपर कहीं हमला न बोल दे और तुम मर न जाओ. इसलिए मैं कहता हूं कि तुम्हारे पास में जो मणि है वह मणि तुम मेरे कोष में रख दो. जो राजा का कोष होता है, जितना भी उसका सोना निकलेगा वो तुम ले लेना, मुझे फूटी कौड़ी नहीं चाहिए, लेकिन तुम्हारी जान सही सलामत रहे. सत्राजित ने कहा, कोई भगवान जी आपने कहा, आपके बहुत बहुत धन्यवाद है, लेकिन ये मणी मैं आपको नहीं दूंगा. नको म्हटले. नको तो नको, जाय म्हटले. मग सत्राजिताचा एक सख्खा भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेनजित. त्या प्रसेनजितानं एक दिवस सत्राजिताच्या माघारीच तो समंतक नावाचा मणी घेतला आणि तो मणी त्यानं एका साखळीमध्ये ओवला आणि साखळीमध्ये ओवून ती साखळीन तो मणी त्याने गळ्यामध्ये घातला आणि घोड्यावर बसून जंगलात शिकारीसाठी गेला जंगलामध्ये शिकारीसाठी. शिकारीसाठी गेल्यानंतर झालं असं, सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित खाली उतरला. खाली उतरल्यानंतर जेव्हा जंगलात शिकार पाहत पाहत फिरू लागला, तेव्हा एका वाघानं, सिंह म्हटलंय काही ठिकाणी, दोन्ही भाव घ्या, वाघ सिंह एकच आहे, मोठी प्रजात सिंह. एका सिंहानं आक्रमण केलं प्रसेनजितावर. त्यानं झडप घातली आणि प्रसेनजिताला त्यानं जखमी केलं. प्रसेनजित लढला, पण वाघासमोर काय टिकणार आहे. शेर के पंजों से वह धार जो है जमीन पर गिर पड़ा. प्रसेनजिताचा प्राण घेतला सिंहानं आणि सिंहानं प्रसेनजिताच्या गळ्यातला मणी हिसकून घेतला आणि सिंहानं तो मणी घेऊन, सिंह द्वारकेत झालेली घटना आहे ही, द्वारकेतून पुढे इकडे महाराष्ट्राकडे यायला निघाला सिंह. बऱ्याच अर्ध्या रस्त्यात आला द्वारकेपासून, त्या प्रसेनजिताला मारून अर्ध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आला. तर तिथे एक अस्वल भेटला त्या सिंहाला आणि त्या अस्वलानं त्या सिंहाचा वध केला आणि सिंहाला ठार मारून अस्वलानं तो मणी घेतला आणि अस्वल तो मणी घेऊन कुठे आला माहिती आहे का? पाचोडच्या अलीकडे जे जामखेड आहे ना, जामवंताचं, ती गुफा त्रेतायुगातली गुफा. जामवंत महाराज हे भगवान रामाचे सेवक, 72 कोटी अस्वलांचे राजे भगवान जामवंत, हनुमंताचे सखे, रामाचे सेवक जामवंत महाराज. त्या जामवंत महाराजांनी, म्हणजे जे अस्वल आहेत, अस्वलांचे राजे आहेत, त्रेतायुगापासून ती गुफा आहे जामखेडची बरं का. जामवंताचं जामखेड, तेच अंबड तालुक्यामधलं आपलं, जवळ इथून 5-50 किलोमीटर आहे ते. त्या गावातही आमच्या 5-6 कथा झालेल्या आहे म्हणून माहिती आहे. तर तिथे ती जी गुफा आहे, आज जे मंदिर आहे, तिथं सिंहाला मारून ते जामवंत महाराज तो मणी घेऊन आले आणि तो मणी जामवंत महाराजांना आपल्या मुलाच्या हातात दिला. नुकताच त्यांना मुलगा झालेला होता, मुलगा पाळण्यात होता, मुलाच्या हातात तो मणी दिला. ताईला सांगितलं झोका दे मुलाला, राडला गेडला तर मणी दे. आता इकडे झालं असं, प्रसेनजित काही घरी येईना आणि प्रसेनजित मणी घेऊन गेला हे कळालं रात्री कोणाला? सत्राजिताला. आणि ज्या अर्थी मणी दिसत नाही त्या अर्थी हो न हो संशय भगवान श्रीकृष्णांवर गेला. भगवान श्रीकृष्णानं मणी मागितला होता, याचा अर्थ भगवान श्रीकृष्णानं मणी चोरला. अशी बोंब उठायच्या आधी सत्राजितानं काही सेवक बरोबर घेतले आणि प्रसेनजित कुठे गेला
प्रसेनजिताच्या घोड्याच्या पाऊल खुणानं सगळेजण जंगलामध्ये आले द्वारकेच्या. आणि द्वारकेच्या जंगलामध्ये प्रसेनजित शिकार करायला आला होता ना गयामध्ये, सत्राजित आपल्या भावाचं मणी घालून. तर प्रसेनजिताचा मृत शरीर तिथे दिसलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रसेनजित, वस्त्राच्या चिंध्या चिंध्या झालेला, खून की बूंदे पड़ी है वहां पर. घोडा है लेकिन प्रसेनजित मर गया है, गले में समंतक मणी नाही आहे. अरे मग पुढं पाहायचं ना, प्रसेनजितापासून वाघाचे पाऊल खून आहे, वाघापासून हे काहीच नाही पाहिलं. काही असो, माझा भाऊ मणी गळ्यात घालून आला आणि भगवान श्रीकृष्णाने माझ्या भावाला मारलं आणि मणी घेतला, असा गैरसमज सत्राजितात झाला. आणि सत्राजित आणि सत्राजिताच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णावर आळ घेतला, तेव्हा भगवान श्रीकृष्णांना 7.5 चालू होती, असं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. म्हणजे शनीनं भगवंताला सुद्धा सोडलेलं नाही. भगवान रामाला 7.5 आली तेव्हा ते वनवासाला गेले होते, रावणाला 7.5 आली तेव्हा तो मारला गेला रामाच्या हाताने. भगवान श्रीकृष्णावर आरोप आला. भगवान श्रीकृष्णानं समंतक मणी चोरला. बळीराम दादा बडे गरम डोक्याचे होते, ते म्हणले अरे कृष्णा हे काय आहे, अरे आपली द्वारका सोन्याची, आपल्याकडे काय कमी आहे ना, आपण त्याचं मणी कशाला चोरावं म्हटले. आता त्याची हिंमत कशी झाली म्हटले तुझ्यावर. आता एका टकुऱ्यात काय करतो म्हटले, नांगर सोडतो इकडून आणि नांगर डायरेक्ट नांगर त्याच्या घरात सोडून त्याला इकडे ओढून आणतो म्हणले. नांगरानं एकच फटका मारतो म्हणले, वरती मुसायचं मारूनच टाकतो त्याला. दादा ऐसे मत करो, उन्होंने हम पर बस इल्जाम लगाया है और इल्जाम का उत्तर यदि हम उनको मार के देंगे ना तो उनका शक जो है ना, उनका शक जो है वो असलियत में बदल जाएगा कि हमने ही चोरी की. हमने तो चोरी नहीं की ना, तो हमको साबित करना पड़ेगा. लेकिन तुझ पर चोरी का इल्जाम कैसे आ गए. लोग तो कहते कि तू भगवान है. हाँ मैं भगवान हूं, लेकिन शनि ने मुझे नहीं छोड़ा, मुझे 7.5 चल रही है. बोले दाऊ भैया, भगवान श्री कृष्ण को 7.5 चल रही थी, चोरी का इल्जाम आ गया. मग आता काय करावं म्हटले. जर का चोरीचा, आणि 2 कारण आहे म्हटले. एका दृष्टीनं 7.5 चालू होती भगवान श्रीकृष्णाला, दुसरं कारण असं सांगितलं म्हणले, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा बसतात. गणपती बसायच्या दिवशी पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर काय होतं म्हणले, चिखल होतो म्हटले रस्त्यावर, बरोबर आहे ना. आणि मग रस्त्यावर जो चिखल असतो त्या रस्त्यावर त्या चिखलातून गाई गुरं जातात. गाई गुरांचे खुरं रस्त्यामध्ये काय होतं म्हणले, रस्त्यानं गाई गुरं गेल्यामुळे गाई गुरांचे खुरांचे खड्डे त्या रस्त्यामध्ये पडतात. आणि गाई गुरांच्या खुऱ्यानं झालेले खड्डे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचतं. आणि त्या पावसाच्या पाण्यामध्ये जर का चंद्राचं तोंड पाहिलं तर चोरीचा आरोप येतो म्हणले. हे एक कारण आहे. भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आरोप आला. 2 कारण, एक 7.5 चालू होती आणि दुसरं गणपती बाप्पा बसायच्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गाई गुरं रस्त्यानं गेले, जमीन ओली झालेली होती, पाऊस झालेला होता. गाई गुरांच्या खड्ड्यात जे पाणी साचलं त्याच्यामध्ये काय आहे पाहायला गेलो, तुम्हाला त्याच्यात चंद्र दिसला आणि हा चोरीचं घेणं देणं माझ्यावर आरोप आला म्हणले. आता तुम्ही शांत बसा म्हणले, मी आता ते सॉर्ट आउट करतो म्हणले सगळं, मी पण येतो, तुम्ही नका येऊ म्हणले. तुम्ही आले म्हणजे मार झाड होणार म्हणले, नक्की तुम्ही बसा म्हणले. ऐका, सत्राजिताला सांगितलं तुझ्या भावाला घे, त्याचं शरीर शुद्ध कर, त्याच्या शरीराला तू अग्निडाग दे. तू माझ्यावर फक्त आरोप लावलेला आहे, तुला खरा चोर कोण आहे कळेल, काळजी करू नको, तू तुझ्या भावाला घेऊन जा. सत्राजितानं प्रसेनजिताचे अंतिम कर्म वगैरे केले आणि भगवान श्रीकृष्णानं काही सेवकांना सोबत घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेच्या ज्या जंगलामध्ये जिथे प्रसेनजित मरून पडला होता त्या जागेपासून जेव्हा पुढे जाऊ लागले ते एका सिंहाचे किंवा वाघाचे पाऊल खुणं दिसले. आता पाऊल खुणानं भगवान श्रीकृष्ण काही सेवकांना घेऊन जेव्हा पुढे पुढे येऊ लागले, जवळपास द्वारका संपत आली, गुजरात महाराष्ट्र लागायची वेळ आली. महाराष्ट्राच्या अर्ध्या सीमेमध्ये आल्यानंतर तो एक सिंह तिथे मरून पडला होता आणि त्या सिंहाजवळही तो समंतक मणी नव्हता. त्या सिंहाच्या पाऊल खुणापासून अस्वलाची म्हणजे भगवान जामवंतांची पाऊल खुणं भगवान श्रीकृष्णाला दिसली आणि त्याच पाऊल खुणानं भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात आले, जालना जिल्ह्यात आले, अंबड तालुक्यात आले आणि जामवंताच्या जामखेडला आले. ती भगवान श्रीकृष्णाची सासरवाडी आहे. तिचे कृष्ण जामवंती विवाह मंदिर आहे. तुम्ही गावात जेव्हा जाता का स्टार्टिंगलाच, आणि जामवंत आणि कृष्णाचं युद्ध झालं होतं तर जामवंताच्या घामानं एक घामवंती नदी तिथं बनलेली, पहा आपण जाऊन आपल्या लक्षात येईल. कृष्ण परमात्मा त्या सेवकांना घेऊन तिथे आले. सेवकांनी पाहिलं द्वापार युगातली गुफा आहे म्हटले. बाबा काय आहे? द्वापार युगातली गुफा आहे म्हटले. द्वापार युगातली आपलं त्रेता युगातली गुफा आहे. सोबतचे लोक हापकले. काही ठिकाण कसलेलं असतं डोंट बी इनसाइड, म्हणजे डेंजर आहे म्हणले बुवा.
और ये त्रेता युगतली गुफा है, लगता है अंदर में मौत का सामान पड़ा है, मत जाओ भगवान, नमो गोविंदाय नमो नमः हो जाएगा. कृष्ण म्हणले आलोय, घाबरू नका, पासा म्हणले तुम्ही इथंच, मी जातो आतमध्ये. जामखेडला भगवान श्रीकृष्ण आले ना, जामखेडला ती आता तर मंदिर झाले, तेव्हा ती गुफा होती, त्या गुफेमध्ये भगवंतांना प्रवेश केला. तर जामवंत महाराजाची मुलगी जामवंती ही भगवान श्रीकृष्णाची तिसरी पत्नी आहे. ऐका आता पुढे. आणि सत्राजिताची मुलगी सत्यभामा ही दुसरी बायको होणार आहे. पहिली कोण आहे? रुक्मिणी. बरोबर आहे, ते ऐकलंय आपण. झोका देत होती. झोका का झोका देत होती? तर पाळण्यामध्ये जामवंत महाराजांचा मुलगा होता आणि त्या मुलाच्या हातात तो समंतक मणी. पहा, गुजरात द्वारकेडचा मणी इकडे अंबड तालुक्यात आला, जामखेडला. आता ते पोराच्या हातात, आणि आरोप कोणावर? कृष्णावर. तर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरही तेवढा हुशार पाहिजे, सीबीआय भगवान श्रीकृष्णासारखा, तरच ते सॉल्व्ह होऊ शकतं, नाही तर नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणले असं का? भगवान श्रीकृष्णानं पाळण्यामध्ये जो मुलगा होता त्या मुलाच्या हातातला समंतक मणी जसा घेतला, ते पोरगं लागलं रडायला. ते पोरगं रडायला लागलं तर जामवंती ओरडली, कोण माणूस आला हा? आणि डायरेक्टच यांनी माझ्या भावाच्या हातातला मणी घेतला. असं म्हटल्यावर जामवंत महाराज आले आणि विचारलं, तू कौन है और तेरी इतनी हिम्मत, सीधा तो मेरी गुफा में घुस आया है? तो कहा, ये मणि तुम्हारी नहीं है, ये मणि मेरे नगर में रहने वाले सत्राजित नाम के ग्वाल की है, और इस मणि की वजह से मुझ पर चोरी का इल्जाम लगा है. ये मणि मैं ले जाने आया हूँ, मैं नहीं ले जाने दूंगा. तू हो है कौन? मैं देवकी नंदन श्री कृष्ण हूँ. परिचय देताना भागवतात सांगितलं, आपल्या आईच्या नावावरून परिचय. देवकी नंदन कृष्ण पहली बार सुना नहीं. चलो पहले आजमाते हैं कौन कितना बलशाली है, जो जीता वही सिकंदर. ठीक आहे म्हटले. भगवान श्रीकृष्ण आणि जामवंताचं युद्ध चालू झालं. दिवस रात्र हे 27 दिवस युद्ध चाललेलं आहे. आणि 28व्या दिवशी माध्यान्ह काळी ते युद्ध संपलेलं आहे, म्हणून त्याला 28 दिवस म्हटलेलं आहे. म्हणजे दिवस रात्र 27 दिवस, आणि 28व्या दिवशी माध्यान्ह काळी म्हणजे दुपारच्या वेळेला संपलं ते युद्ध. दिवस रात्र ते युद्ध चाललं. जामवंताला हरवणारे दोनच व्यक्ती जगात होते फक्त. एक तर जामवंताला हरवू शकत होते भगवान राम किंवा भगवान लक्ष्मण, दुसरं कोणीच हरवू शकत नव्हतं. ज्या अर्थी हा व्यक्ती मला आठवत नाही, मला हरवतोय. 28 दिवसामध्ये जामवंत महाराजांच्या शरीराचे हाडं खिळखिळे झाले. जेव्हा खुळखुळा झाला हाडांचा, तेव्हा लक्षात आलं. म्हणले, तुम्ही कोण आहे? म्हणले, मी तर सांगितलं देवकी नंदन कृष्ण आहे, मला माफ करा. म्हणले, तुम्ही राम तर नाही ना? म्हणले, तूच ओळख मी राम आहे का कृष्ण आहे, मला माफ करा का? म्हणले, जेव्हा रावणाचं युद्ध झालं, रामाने रावणाला मारलं, आणि मग आम्ही लंकेतून सगळेजण पुन्हा अयोध्येत आलो, भगवान रामाचा राज्याभिषेक झाला, तेव्हा भगवान रामाने सगळ्यांना जी काही गोष्ट आवडेल, तुला काय पाहिजे, ज्याला जे पाहिजे त्याला ते दिलं. मला विचारलं, जामवंत महाराज तुम्ही आमची खूप मदत केली. तुम्ही जर का 72 कोटी अस्वलं आणले नसते आणि सुग्रीवानं जर का 56 कोटी वानरं आणले नसते, तर आपण रावणाला हरवू शकलो नसतो. तुम्ही खूप मदत केली आम्हाला रामानाच्या युद्धात. काय पाहिजे सांगा? ते म्हणले, मला वन मॅन फाईट शो करायची. म्हणले, तुमच्यासोबत द्यावा, मला काहीच लागत नाही, मला तुमच्यासोबत कुस्ती करायची आहे. भगवान राम म्हणले, नकोच आता, ते मला घेणंच यायला लागलं युद्ध. म्हणले की आता हे जे माझं धनुष्यबाण आहे ना, हे धनुष्यबाण मी लगेच सोडून देतो म्हणले. आणि ज्या हातामध्ये मी धनुष्यबाण घ्यायचो ना, ते धनुष्यबाण घेणारे हात डायरेक्ट सोडून देतो, आणि धनुष्यबाण घेणारे हात डायरेक्ट मी कमरेवर ठेवतो, आणि भीमाच्या तीरावर पंढरपुराला उभा राहतो. असं वाल्मिक रामायणाचे म्हणजे राम विजयाच्या शेवटच्या अध्याय 40व्या अध्यायात वर्णन आहे. नको म्हणले आता. करकटावरी ठेवणीया, डायरेक्ट आता धनुष्यबाणाचे हात कमरेवर ठेवतो. म्हणले, नको म्हटले, इतकं मला कदर आला म्हणले त्याचा. आता मग माझ्यासोबत युद्ध, तुम्ही तर मला म्हणले तुम्हाला जे लागेल ते माग. हो, मी नाही कुठं म्हणलं, पण या जन्मात नको. आता जर का मी तुमच्यासोबत कुस्ती खेळलो तर घंटा 2 घंटे खेळ, पुढच्या जन्मामध्ये तुमच्यासोबत कुस्ती खेळतो, 28 दिवस खेळ म्हणले. ठीक आहे. मला भगवान रामानं सांगितलं होतं, म्हटलं मी तुमच्यासोबत कुस्ती खेळायला येईल 28 दिवस, त्या अर्थी हो, मी राम कृष्ण आहे. रामाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. आनंदाला पारावार नाही. जामवंत महाराजांच्या समंतक मणी घ्या, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा, हा मणी घ्या, पण माझी एक इच्छा होती. म्हटले भगवंता. म्हणले, सांगा ना जामवंतजी. नका, राहू द्या म्हणले. अहो सांगा. अहो राहू द्या. नका म्हटले, मला माहिती आहे म्हणले भगवान रामा तुमचं काय. अहो मागच्या जन्मातच असं वाटलं होतं की तुमच्यासारखा वीर पुरुष दशरथ नंदन राम माझा जावई असावा, पण तुमचं हे असं म्हटले देवा. काय? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र, म्हणजे तुम्ही एक पत्नी आहे म्हटले. मग आता कसं? या जन्मात काय म्हटले तुमचा नियम? ते मागच्या जन्मात होतं म्हणले, आता या जन्मात नाही. या जन्मामध्ये मी ठरवलंच नाही म्हणले, या जन्मामध्ये मी काही एक पत्नी नाही म्हटले. तुमची काय इच्छा आहे म्हणले? एक काम करा, ही तुमची मुलगी तुम्हाला मला द्यायची आहे का?
हिच्यासोबत मी लग्न करतो म्हणले, हा म्हणे मला तसा फुकट नका देऊ म्हणले, तुम्हाला हुंडा म्हणून देऊन टाका म्हणले. औंदन तसा नाही घेत म्हणले तुमच्याकडून फुकट. बस जामवतीलाही सोबत घेतलं आणि मण्यालाही सोबत घेतलं भगवान श्रीकृष्णानं. आता तिकडे भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेतून इकडे जामखेडला आले होते तर जवळपास 14 दिवस झाले होते त्यांना जाऊन. 14 दिवस. बळीरामाला देवकी म्हणू लागली, तुला कळालं नाही का, तुला लहान्या भावाला एकटं कसं जाऊ दिलं. आणि 28 दिवस युद्ध चाललं ना जामवंताचं आणि कृष्णाचं. तर द्वारकेतून जे सेवक सोबत आले होते भगवान श्रीकृष्णाच्या, द्वारकेतून जे सेवक सोबत आले होते भगवान श्रीकृष्णाच्या, त्या सेवकांना वाटलं 14 दिवस झाले कृष्ण आतून बाहेर येत नाही, याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाचं काहीतरी बरं वाईट झालं. म्हणजे 28 दिवस ते थांबलेच नाही. 14 दिवसात त्यांनी अंदाज लावला कि भगवान को प्यारा हो गया. अरे भैया भगवान कभी मरते नहीं क्यों? क्योंकि शास्त्रकारों ने कहा भगवान अजन्मा है, जो जन्म नहीं लेता वो मरेगा कैसे. जो जन्म लेता है वही मरता है ना, वो तो अजन्मा है, वो जन्म नहीं लेते, वो प्रकट होते हैं. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी रामायण में गाते हैं, भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महामारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी कह दुई कर जोरी अस्तुति तोरी के विधि करो अनंता माया गुण ज्ञानातीत अमाना वेद पुराण भनंता करुणा सुख सागर सब गुण आगर जय गावै श्रुति संता सो मम हित लागी जनु अनुरागी भयहु प्रकट श्रीकंता सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय. भय प्रकट कृपाला, जन्म नहीं लेते, जन्म लेने का बस दिखावा करते हैं, प्रकट होते हैं. पण यांना वाटलं देव मरण पावला. कृष्ण जामवंतीला घेऊन यायच्या आधी 28 दिवस पूर्ण व्हायच्या आधी हे सेवक पळत पळत तिकडून जेच पळत सुटले जाम खेडून द्वारकेत आले. देवकी वसुदेवाकडे आले, म्हणले देवानं आमचं ऐकलं नाही. कोणत्या तरी महाराष्ट्रात एका डेंजर गुफेत गेले, म्हणले आम्ही म्हणत होतो नका जाऊ अंदर, खतरा होगा लेकिन हमारा सुना नहीं, लगता है भगवान मर गए, तुमको शर्म नहीं आई, छोड़ के आ गए, आम्ही काय करू. वसुदेव देवकी घाबरले. बळीरामाला म्हणले नारदाला बोलव, नारदाला बोलवलं, गर्गाचार्याला बोलवलं. म्हणले काय करू, आमचा कृष्ण संकट आले. म्हणले देवी भागवत करा. वापस गेलेला माणूस लवकर घरी आणायचा असेल तर देवी भागवत करावं, असं देवी भागवताचं महात्म्य. वसुदेव देवकीनी देवर्षी नारदांच्या द्वारे 9 दिवसाचं देवी भागवत केलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सत्यभामा आणि जामवती या 2 बायकांना घेऊन घरी आले होते. हा त्या देवी भागवताचा प्रभाव आहे. बोले श्रीमद देवी भागवत महापुराण की जय. जामवंतीला घेतलं रथामध्ये, द्वारकेत आले. द्वारकेत आधी आपल्या घरी नाही गेले, सत्राजिताच्या घरी गेले आणि सत्राजिताला म्हणले हा घे तुझा म्हणी खोटं वाटत चालतं. या जामवंतीला विचार, तुझा भाऊ प्रसेनजित जंगलात गेला आणि तुझा भाऊ प्रसेनजित जंगलात गेल्यानंतर जंगलामध्ये एका वाघानं त्याच्यावर झडप घातली, वाघानं त्याला ठार मारलं, वाघानं तो मणी हिसकावला, वाघ तो मणी घेऊन महाराष्ट्राच्या अर्ध्या महाराष्ट्रापर्यंत गेला. तिथं एका अस्वलानं जामवंतानं जो रामाचा सेवक होता त्या जामवंत महाराजानं वाघाला ठार मारलं आणि जामवंत महाराज जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना महाराष्ट्रामध्ये तो मणी घेऊन गेले. मी सुगावा लावत लावत पाऊन दिवस ये जो पैरों के सुराख थे ना वो शेर के और वो भालू के, उनके पैरों के सुराख से मैं वहां तक चला गया. झूठ लगता है तो ये जामवंत जी की पुत्री है, पूछो इससे. हो. सत्राजित म्हणला मला माफ करा, मला माफ करा. मणी तुम्हालाच राहू द्या. म्हणले मला नको, मला 7.5 चालू आहे. हा मणी माझ्याकडे नव्हता तर माझ्यावर चोरीचा आरोप आला आणि आता जर का तुम्हाला देतोय तर आतावर मला नाही लागत, माझ्यावर संकट येतील. म्हणले मला नाही लागत. असं नका ना करू. म्हटले का, हा मणी मी तुम्हाला हुंडा म्हणून देतोय. आता हे काही नवीनच काढलं म्हणले. कृष्ण म्हणले हुंडा म्हणजे, अरे भाऊ माझं लग्न झालंय आणि मी काही तुम्हाला तुमची पोरगी मागितलीच नाही ना, माझ्या पोरीचं लग्न ठरलेलं आहे हो म्हणले आधीच. माझ्या मुलीचं येत आहेत का? बरोबर. आस्था आश्रमात सेवा देणाऱ्या डॉक्टर पागरे मॅडम या ठिकाणी येणार आहेत. तर त्यांचं या ठिकाणी कथेमध्ये स्वागत आहे. त्या जर का आल्या असतील तर त्यांनी यावं मंचाकडे. हां
वृंदावन बिहारी लाल की जय. जेव्हाही आपण कथेमध्ये याल तेव्हा आपलं स्वागत आहे. म्हटले मी तुमची मुलगी मागितलीच नाही. म्हटले तुमची मुलगी मी मागितलीच नाही, मग मला कुठं हुंडा देता. म्हटले लग्न ठरलं नाही. ते म्हणले ऐका, माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे म्हणे. आता सत्राजिताला एक सत्यभामा नावाची मुलगी होती. त्या सत्यभामेचं लग्न कृतवर्म्यासोबत ठरलेलं होतं. बरोबर आहे, लग्न ठरलेलं आहे म्हणलं. पण आता तुम्हाला जेव्हापासून माझ्या मुलीनं पाहिलं तर ती म्हणली तुमचं कुठं असं असतं का. म्हटले शेरणी को क्या लोमड़ी दे रहे हो म्हणे. हे झालं म्हणले शिशुपाळ. मैं हूँ शेरणी, ठाकुर द्वारकाधीश है शेर, और मेरा जिस लोमड़ी के साथ में आपने ब्याह तय किया है वो कौन है. वो है वो कृतवर्मा. मैं उससे शादी नहीं करूंगी. आमची मुलगी नवरदेव बदलायचं म्हणते. म्हणले तुम्हाला पाहिल्यापासून. आता एवढं तरी आहे का म्हणले बाबा. असं कुठं असतं का म्हटले बाबा. ही कोणती स्कीम काढली म्हणले नवीन. नाही, तिचं लग्न ठरलेलं आहे म्हणले. पण आता ती म्हणती मी लग्न करणारच नाही, करीन तर कृष्णासोबतच करीन, नाही तर मग मी. ऐका म्हटले देवा, ठीक आहे बाबा, तुम्ही आता एवढं म्हणतायच तर म्हणले. आणि तो नवरदेव म्हणले तुमचा तिकडं ज्याचा बस्ता गिस्ता शेरवानी गिरवानी बांधला असेल त्याला सांगतो बाबा तो बस्ता बांधलेला शेरवानी फिरवानी सगळं आमच्या देवाला देऊन टाक, नाही तर नाही दिलं तर नवीन घेऊन येतो. ऑन द स्पॉट भगवान श्रीकृष्णानं तो मणी आणल्यानंतर सत्राजिताला तो मणी दिला. म्हणले मला हुंडा नको सासरे बुवा, लागलं तर तुमची कन्या मला द्या, मी तिचं पाणी ग्रहण करतो, मी त्याचा स्वीकार करतो. समंतक मणी सत्राजिताला दिला. सत्यभामेचा स्वीकार भगवंतानं केला. जामवंती सोबत आणली होती तिचाही स्वीकार केला. सत्यभामेसोबत भगवान श्रीकृष्णाने लग्न केलं. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाची दुसरी पत्नी झाली. आणि जामवंती सोबत भगवान श्रीकृष्णानं विवाह केला. जामवंती ही भगवान श्रीकृष्णाची तिसरी पत्नी झाली. रुक्मिणी एक, भीष्मक राजाची मुलगी, सत्यभामा दोन, सत्राजिताची मुलगी आणि जामवती तीन. कोणाची मुलगी? जामवंताची. या भगवान श्रीकृष्णाच्या तीन पट्ट राण्या झाल्या. पुढे सत्राजिताचा या ठिकाणी काय झालाय, वध झाला. सत्राजितानं कृतवर्म्यासोबत ठरलेलं लग्न लावलं नाही सत्यभामेचं, म्हणून त्या कृतवर्म्यानं काय केलं, शतधन्वा नावाचा त्याचा एक सोबती साथीदार होता, त्या शतधन्व्याला सोबत घेतलं. आणि रात्री जेव्हा सत्राजित झोपेत होता तर झोपेतच काय केलं, सत्राजिताची शिरच्छेद केला. आणि सत्राजिताकडचा समंतक नावाचा मणी घेतला. आणि समंतक मणी घेऊन ते कृतवर्मा आणि शतधन्वा पळून गेले. दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी द्वारकेत पसरली. आता ही कधीची घटना, जेव्हा भगवान श्रीकृष्ण चोरीतून निर्दोष मुक्त झाले, त्यांनी मणी सत्राजिताकडे वापस दिला. सत्राजित म्हणले होते तुमच्याकडे घ्या, पण कृष्ण म्हणले नको, याचे संकट येतील म्हणले, याच्यामुळे तुमच्याकडेच ठेवा. पण लग्न केलं त्यांनी सत्यभामेसोबत आणि जामवंतीसोबत. मग कृतवर्म्याला वाटलं माझ्यासोबत लग्न ठरलं होतं आणि हुंड्यात मला मणी भेटणार होता. मणी गेला, बाबाही गेला आणि दशम्याही गेला, म्हणजे माझी बायकोही गेली आणि मणी गेला. आता कशाला सासऱ्याला सोडायचं म्हणलं. मग त्याच्यामुळे काय केलं, सत्राजिताची मानच कापून टाकली, मनी घेऊन पळून गेला. आता दुसऱ्या दिवशी मी वाऱ्यासारखी पसरली, बळीराम दादा कृष्णाला कळाली तर सत्यभामा रोज जोर जोराने रडायला लागली. काय हरकत होती म्हणले, माझे वडील एवढं तुम्हाला प्रेमानं हुंडा देत होते, आजकाल हुंडा नाही दिलं तर नाराज होतात म्हणले. काही देत होते तुम्ही घेत. अगं माझ्याकडे किती पडलंय, खंडीभर पाय ना, हे सगळं सोन्याची द्वारका आणि एक एक कक्ष याच्यामध्ये सोन्याचा, मी कशाला घेऊ म्हणले, ते संकट माझ्याकडं. आपण गेले ना म्हणले माझे वडील, मग माझ्यामुळे गेले काय म्हटले. आता तू कशाला माझ्यासोबत लग्न, तुझं लग्न त्याच्यासोबत होणार होतं ना म्हणलं. आता ही सत्यभामा कोण आहे माहिती का, ही मागच्या राम जन्मातली, ही रावणाची बायको आहे. ही सत्यभामा, हिचं नाव होतं चंद्रसेना. ही रामासोबत लग्न करायचं होतं, हिला हनुमानानं वचन दिलं होतं. आई महिरावण पाताळामध्ये, त्या महिरावणाचा रक्ताचा थेंब जर का अमृतामध्ये पडला, भगवान शंकरानं त्या महिरावणाला वरदान दिलं होतं. पाताळामध्ये एक अमृताचं असं कुंड दिलं होतं आणि त्या अमृताच्या कुंडाचं रक्षण करण्याकरता काही भोंगे सोडले होते. महिरावणा जेव्हा तुझ्यावर संकट येईल आणि जेव्हा कोणी तुला शस्त्रानं प्रहार करेल, तुझ्या शरीराच्या रक्ताचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतील, तेव्हा अमृत कुंभाचे रक्षक भुंगे जागृत होतील आणि अमृत कुंभातले ते भुंगे आपल्या मुखामध्ये अमृताचा एक एक थेंब घेऊन तुझ्या शरीराच्या रक्ताच्या एका एका थेंबात टाकतील. आणि मग तुझ्या एका रक्ताच्या थेंबानं, अमृताच्या एका थेंबाच्या मिश्रणानं एक एक महिरावण जिवंत होईल. आही महिरावणानं रावणाच्या सांगण्यावरनं राम लक्ष्मणाला चोरून नेलं होतं. लक्षात येत आहे का. आही रावणाला तर हनुमानानं मारून टाकलं होतं, पायाखाली दाबून देवीच्या मंदिरातच.
आही रावणाला तर मारून टाकलं होतं, पण मही काही मरेना. त्या महीच्या रक्ताच्या थेंबामध्ये ते हे टाकू लागले ना अमृत. मग हनुमानाला वाटलं आता काय करावं. हनुमानाला कळालं, हनुमानानं लक्ष दिलं. हे सगळे भुंगे काय करायला लागले, आपल्या मुखात अमृत आणून राम आणि लक्ष्मण जे बाण मारू लागले मही रावणाला, आणि मही रावणाच्या शरीराच्या रक्ताच्या चिळकांड्या ज्या पाताळामध्ये जमिनीवर पडू लागले, तर ते भुंगे अमृताचा थेंब त्याच्यात टाकले. ते मही हनुमानानं सगळे भुंगे चिरडून मारून टाकले, चिरडून. आणि अमृताचं कुंड टाकलं फोडून, पण एक भुंगा लपून बसला. आणि त्या शेवटच्या भुंग्याला मारण्याकरता हनुमानानं जशी गदा उघडली, तो भुंगा म्हणला मला नका ना मारू, आता अमृताचं कुंड फुटलं ना, मी कुठं जिवंत करणार आहे, मी कुठं जिवंत करणार आहे म्हणले. मग म्हणले खरं सांग. आता हे कोणी सांगितलं होतं माहिती घे सगळं, हे अमृताच्या कुंभाचं. हे एका भुंग्यानं चंद्रसेनेकडे जायला सांगितलं होतं. चंद्रसेनेनं हे सगळे भुंगे काय करतात म्हटले. चंद्रसेना म्हणजे कोण, त्या आही बायको. आही रावणाच्या बायकोकडे हनुमान गेला, तिचं नाव चंद्रसेना. सांगितलं तुझा दीर का मरत नाही. म्हणले तुझा नवरा मरण पावला पण तुझा दीर मरत नाही. म्हणले माझा दीर कशाने मरतो हे मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही मला त्याच्या बदल्यात काय द्याल. म्हणले तुला काय पाहिजे. म्हणले मला राम पाहिजे. आता रामाचं कसं म्हटले, एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चारित्र संपन्न राम. पण हनुमानाला वाटलं आपणा काम बनता भाडमे जाय जनता, म्हणजे आता वेळेवर पाहून घेऊ, नाही तर अवघड होऊन जाईल. म्हणले तिकडे कुठं खाली. हा म्हणले तुला राम देतो मी, पण सांग. म्हणले मग काय. म्हणले हे आही मही रावण जेव्हा जन्माला आलते ना म्हणले, तर त्या मही रावणानं शंकराला प्रसन्न केलं. आणि शंकराला प्रसन्न करून काय केलं म्हणले, शंकर म्हणले तू मारणारच नाही, एक त्याला अमृताचं कुंड दिलं. आणि त्या कुंडाचे सेवक ते भुंगे ठेवले. ते भुंगे काय करतात, जेव्हा मही रावणावर संकट येतं ना, आणि मही रावणाला जर का शत्रूंनी मारलं, तर त्याच्या रक्ताचे थेंब जर का जमिनीवर पडले, तर ते भुंगे काय करतात, आपल्या मुखामध्ये अमृताचे थेंब घेतात आणि त्याच्या रक्ताच्या थेंबात टाकतात, आणि तेवढे मग ते बांधतात. ते भुंगे मारून टाकावं लागतील म्हणले, आणि सगळे ते कुंड फोडून टाकावं लागेल. ठीक आहे. सगळे भुंगे हनुमानानं मारले, कुंड फोडलं. एक भुंगा राहिला. म्हणले तुलाही मारतो, मला नको मारू. म्हणले मग माझं एक काम कर, या आही रावणाची जी बायको नाही म्हणले चंद्रसेना, त्या चंद्रसेनेचा ज्या घरात पलंग आहे ना, तो पलंग खारून भुंगम कुरडतम काष्टतम, भुंगम कुरतडम काष्टम पडतम भुसकटम भूमी. म्हणजे काय कर म्हणले, तू ही करामत दाखव. तो जो पलंग आहे ना म्हणले खालून, तो पलंग असा कुरतडून टाक. राम त्याच्यावर बसले, पलंग मोडून गेला पाहिजे. चंद्रसेनेला हनुमान बुद्धिमताम वरिष्ठम, रामाला तुझ्याकडे आणतो म्हणले. आहीमही रावणाला मारल्यावर सीतेला जिंकल्यावर, रावणाचा वध केल्यावर. पण राम ज्या पलंगावर बसेल तो पलंग चांगला पाहिजे म्हणले. पलंग जर का तुटला म्हणले तर माझे एवढं कोणी वाईट नाही, राम थांबणार नाही. अशी सेटिंग लावली. ती म्हणली पलंग कसं काय तुटन, एकदम डेंजर बनवते म्हणले. मी पक्क्या लाकडाचा तुटूच शकत नाही. एक राम काय 10 राम जरी बसले तुटत नाही म्हणले. तिला एवढा आत्मविश्वास. तिनं डेंजर पलंग बनवला. सगळे भुंगे मारले, अमृतच कुंड फोडलं. एका भुंग्याला सांगितलं जाय गुच्चूप घुस म्हणले खाली, आणि असा कुरतडून टाक की राम बसले तुडून गेलं पाहिजे म्हणले. आणि मग मही रावणाचा वध केला. रामाला सांगितलं चला ना. म्हणले कुठे. त्या चंद्रसेनेला मी वचन दिलं की मी तुला राम देईल. अरे तुला काही कळतं का, अरे तुला काही कळतं का म्हणले हनुमान. आता काय करू म्हणले, समयासी सादर भावे देव करील तैसे राहावे. आहे की नाही. आता काय करू म्हटले, मी करतो बरोबर, तुम्ही चला. तर म्हटले टेन्शन ना घेऊ, चला. आणि मग चंद्रसेनेच्या घरी जेव्हा रामाला आणलं हनुमानानं, आणि राम जसे बसले पलंगावर, तर पलंग तुटला. आणि पलंग तुटल्यानंतर पलंगाचे तुकडे झाले. चला प्रभू तुम्ही चला. हे बघा हिनं मी आधी सांगितलं होतं पलंग कडक ठेव. बघा तू किती फुसका पलंग ठेवला म्हणले, देवाचा अपमान केला तू. हनुमाना तुझी करामत दिसते मला. तो भुंगा पळताना दिसला. हा या भुंग्याला तू सांगितलं ना मी तुला श्राप देते. तर रामानं सांगितलं असं करू नको. हे बघ चंद्रसेने असं नको करू. अगं या जन्मामध्ये मी एक बाणी एक पत्नी एक वचनी आहे, पण पुढच्या जन्मामध्ये तू सत्राजिताची मुलगी सत्यभामा होशील. तुझ्या वडिलाचा मणी प्रसेंजित नेईल, त्याला वाहक, आणि मग तो अस्वल. माझ्यावर आरोप येईल, मी कृष्ण बनून येईल. आणि मग तुझं लग्न त्या कृतवर्म्यासोबत जरी ठरलेलं असलं ना, तरी तू माझी पत्नी होशील. चंद्रसेने या जन्मामध्ये माझ्या रामाची, म्हणजे मी राम आहे तर रामरूपी मूर्ती तू तुझ्या अंतकरणामध्ये त्याचा उपभोग घे, त्याचं स्मरण चिंतन कर. पण पुढच्या जन्मामध्ये मी राम कृष्ण म्हणून तुला माझी 2 नंबरची पत्नी बनेल. त्या आही रावणाची बायको चंद्रसेनाचं सत्यभामा झाली. येतं एक लक्षात. हे वाल्मिक रामायणातलं वर्णन आहे. असे खूप कनेक्शन आहेत. तर ही रडायला लागली. म्हणले पहिलेच एक तर तुझ्यावर उपकार माझे, म्हणजे मी तुला वचन देऊन ठेवलं, पुन्हा मनी घेऊन संकट वाढू होय नको म्हटले. आता मग चला म्हणले अंतिम संस्काराला रडायचं नाटक करावं लागलं भगवान श्रीकृष्णाला. कृतवर्मा आणि शतधन्व्याचा पाठलाग केला, त्यांच्याकडे मनी सापडला नाही. कंसाचा जो सेवक होता अक्रूर,
जो गोकुळामध्ये घेऊन जायला आला होता भगवान श्रीकृष्ण बळीरामाला, त्या अक्रूरानं तो मणी घेतला शतधर्म आणि कृतवर्म्याकडनं, आणि तो मणी घेऊन अक्रूर काशीला आला. काशीला एक अक्रूर घाट आहे, त्या अक्रूर घाटावर अक्रूर थांबला. रोज 32 किलो सोनं त्या मण्यापासून त्याने निर्माण केलं आणि त्यानं तिथे अन्नदानाचा आणि ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम केला. 12 वर्षानं अक्रूरानं तो मणी आणला आणि 12 वर्षानं काशीहून येऊन मणी त्यानं तो भगवान श्रीकृष्णांसमोर ठेवला आणि अक्रूरानं भगवंताची क्षमा मागितली. या भगवान श्रीकृष्णाच्या 3 पट्ट राण्या आहे. चौथं लग्न भगवान श्रीकृष्णानं कालिंदी सोबत केलं, ही सूर्याची मुलगी होती. त्याच्यानंतर 5वं लग्न जे आहेत भगवान श्रीकृष्णाने अवंतीचे राजे विंद आणि अणविंद, त्यांना एक मित्रविंद नावाची बहीण होती. हिच्या मनामध्ये कृष्ण मला पती मिळावे अशी इच्छा होती. हिनंही रुक्मिणी मातेसारखं भगवान श्रीकृष्णाला पत्र लिहिलं. भगवंतानं रुक्मिणी मातेसारखं हिचं हरण केलं आणि मित्रविंदेलाही आपलं पत्नी करून घेतलं. मित्रविंदा ही भगवान श्रीकृष्णाची 5वी पत्नी झाली. त्यानंतर कौशल देशाचा राजा नग्नजित हा फार धार्मिक होता. त्याला सत्या नावाची एक कन्या होती आणि तिचं दुसरं नाव होतं नागनजिती. या राजाकडे तीक्ष्ण शिंगाचे 7 बैल होते. त्या 7 बैला जर कोणी एकच व्यसन घालील तर त्याला मी माझी मुलगी दिली असं राजानं पण केला. कोणालाच जमलं नाही. त्या नग्नजित नावाच्या राजाकडे जाऊन भगवान श्रीकृष्णानं 7 बैलाला एकच व्यसन घातली आणि सत्या उर्फ नग्नजिती सोबत लग्न केलं. सत्या ही भगवान श्रीकृष्णाची 6वी पत्नी झाली. त्याच्यानंतर वसुदेवाची भगिनी कैकेयी देशात होती. तिच्या पुत्रांनी भद्रा नावाची बहिणी कृष्णाला दिली आणि भद्र देशाची राजकन्या लक्ष्मणा हिचे भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणी आणि मित्रविंदेसारखं हरण केलं आणि तिच्यासोबत विवाह केला. ही लक्ष्मणा भगवान श्रीकृष्णाची 8वी पत्नी. रुक्मिणी 1, सत्यभामा 2, जामवंती 3, सूर्याची मुलगी कालिंदी 4, सत्या 5, भद्रा 6, मित्रविंदा 7 आणि लक्ष्मणा 8 या भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिका आहेत. पुढे 16,100 विवाह भगवंतांनी केले. ते भक्तिरसाच्या नंतर पाहू. एकदा भक्तिरसाचा आनंद घेऊ. जरा खडे रह करके दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए भाव गंगा में गोते लगाते हुए और वाणी